शिक्षण विभाग या ऑनलाईन सत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्व अधिकारी वर्ग तसेच विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांचे मी स्वागत करते. मी मानसी भवर, अंधेरी पश्चिम नवीन मराठी माध्यमिक शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण शब्दसंपत्ती हा घटक अभ्यासलेला आहे. शब्दसंपत्ती खऱ्या अर्थाने माणसाला गुणसंपन्न करते हे आपण कालच पाहिलेलं आहे. आणि या विषयावर आधारित असे आज आपण स्वमत लेखन अभ्यासणार आहोत. स्वमत लेखन अभ्यासत असताना आपल्याला लक्षात येईल की स्वमत ही जी संकल्पना आहे ती एक अभिव्यक्तीची संकल्पना आहे. स्वमत म्हणजे अभिव्यक्ती आहे आणि याचं सादरीकरण आपल्याला करावं लागतं. म्हणून स्वमत ही संकल्पना आपण जर व्यवस्थित अभ्यासली तर निश्चितच आपल्याला स्वमताचे जे गुण आहेत ते पूर्णपणे मिळू शकतात. प्रश्नपत्रिकेकडून कृती पत्रिकेकडे आपण जात आहोत. म्हणूनच आपल्याला स्मरणा करून अभिव्यक्तीकडे नेणारा हा बदल आहे. म्हणजेच आतापर्यंत आपण प्रश्न पाठांतर करत होतो, परंतु आता आपल्याला कृती करायची आहे. म्हणजेच स्मरणा करून अभिव्यक्तीकडे आपल्याला जायचं आहे. यासाठी आपण सर्वप्रथम स्वमत ही संकल्पना समजून घेणार आहोत. स्वमत म्हणजे काय हे आपण जर समजून घेतलं तर निश्चितच स्वमताबद्दल येणारा प्रश्न आपल्याला उत्तम प्रकारे सोडवता येऊ शकतो. म्हणून आपण स्वमत ही अभिव्यक्ती आहे आणि ती कशी अभिव्यक्ती आहे हे जाणून घेणार आहोत. स्वमत या अभिव्यक्तीमुळे आपल्याला विचार, भावना, संवेदना या अभिव्यक्तीद्वारे व्यक्त करता येतात. आपण जेव्हा स्वतःचं मत मांडत असतो तेव्हा आपले विचार, भावना, संवेदना या अभिव्यक्तीद्वारे आपण व्यक्त करत असतो. मग व्यक्त करणे म्हणजे नेमकं काय? तर व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्तीचे प्रकटीकरण करणे होय. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता हा प्रश्न पडला असेल की अभिव्यक्तीचे प्रकटीकरण म्हणजे नेमकं काय? तर अभिव्यक्ती म्हणजे प्रकट होण्याची प्रक्रिया होय. जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रकट करतो म्हणजे सादर करत असतो तेव्हा त्याला आपण अभिव्यक्त होणे किंवा प्रकट होणे असे म्हणत असतो. जेव्हा आपण स्वतःचं मत व्यक्त करतो किंवा स्वतःचं मत अभिव्यक्त करत असतो तेव्हा स्व म्हणजे स्वतःचे, माझे, मी, माझं अशा शब्दात आपण हे प्रकट करत असतो. मग अशा प्रकट करणाऱ्या मताला म्हणजेच विचारांना आपण स्वमत असं म्हणतो. मग मत म्हणजे काय? तर विचार. विचार हे कुठून निर्माण होतात किंवा विचार कशावर आधारित असतात? तर विचार हे भावना, अनुभव, आपलं निरीक्षण, आपल्या कल्पना, संवेदना, वेगवेगळी आवड, निवड, त्याचबरोबर गुण यातून आपली विचारधारा प्रकट होते आणि ही विचारधारा जेव्हा तयार झाली की आपण स्वतःचं असं मत मांडू शकतो किंवा स्वतःचा विचार मांडत असताना आपण या गोष्टीतूनच आपण एक विचार स्पष्ट करू शकत असतो. हेच आपल्याला काही मोजक्या शब्दात किंवा व्याख्येच्या स्वरूपात पुढील प्रमाणे सांगता येईल. स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, निरीक्षण, अनुभव यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला संधी देणे किंवा वाव देणे म्हणजे स्वमत कृती होय. बघा, जेव्हा आपण स्वतःच्या कल्पना असतील, स्वतःच्या भावना असतील किंवा विचार असेल किंवा निरीक्षण असेल आणि अनुभव असतील, याचं जेव्हा आपण सर्जनशील पद्धतीने म्हणजेच नाविन्यपूर्ण पद्धतीने जेव्हा मांडत असतो किंवा व्यक्त करत असतो तेव्हा आपली ती स्वमत कृती असते. मग ही स्वमत कृती करत असताना आपल्याला काय काय गोष्टी अपेक्षित आहे किंवा त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं किंवा स्वमत हे जे कौशल्य आहे ते आपल्याला कसं अवगत करून घेता येईल याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. कृती ही जी कृती आहे ती प्रश्नपत्रिकेत आपल्याला कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते? स्वमत या प्रश्नाला आपल्याला प्रश्न जे विचारले जातात ते कशा पद्धतीने असू शकतात याविषयी आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.
स्वमत कृती ही 3 प्रकारात असू शकते. स्वमत सुरुवातीला आपल्याला आकलनावर आधारित म्हणजेच एखादी उतारा असेल, पाठ्यांश घटक असेल, तो कितपत समजलेला आहे किंवा आपल्याला किती ज्ञात झालेला आहे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरा जो प्रकार आहे म्हणजे आपल्याला दुसरा एखादी प्रश्न असा त्या पाठाच्या किंवा उतार्याच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित विचारला जाऊ शकतो. तर तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला मध्यवर्तीच्या कल्पना आहेत किंवा मध्यवर्ती विचार जो मांडलेला आहे पाठातून किंवा उतार्यातनं, तर यातून जो विचार मांडलेला आहे त्याचं निरीक्षण, त्याचं चिकित्सा आणि यावरचं आपलं स्वतःचं मत काय आहे यानुसार आपल्याला 3 प्रकारात प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही स्वमत कृती मांडत असताना किंवा स्वमत कृतीची रचना करत असताना आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने तिचं मांडणी केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ पुढील मुद्द्यांच्या आधारे. सर्वप्रथम प्रस्तावना. एखादी प्रश्न म्हटला की आपली प्रस्तावना ही येते. त्याही प्रश्नामध्ये आपण स्वमत व्यक्त करत असताना प्रस्तावना लिहिणे अपेक्षित आहे. स्वतःचे अनुभव आपले वेगळे असू शकतात. विद्यार्थ्यांनुसार किंवा व्यक्तिपरत्वे स्वतःचे अनुभव हे बदलत असतात. ते मांडणे, ते अचूक शब्दात मांडणे किंवा त्याची रचना व्यवस्थित स्पष्ट शब्दात करणे अपेक्षित असतं. आणि म्हणून या स्वमत कृतीमध्ये आपण प्रस्तावनेनंतर विषय प्रतिपादन करत असताना स्वतःचा अनुभव, त्याचं अचूक मांडणी ही करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर भाषा शैली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं अशुद्ध लेखन किंवा व्याकरणातील चुका ह्या होत असतात. तर आपण असं न करता आपली जी भाषा शैली आहे ती अचूक म्हणजे व्याकरणदृष्ट्या व्यवस्थित असली पाहिजे. तसेच भाषा शैलीमध्ये काही ग्रामीण शब्द किंवा काही विद्यार्थी शहरी भागात असल्यामुळे शहरी शब्द असू शकतात, परंतु त्याच्यात अचूकता असली पाहिजे. भाषा शैलीतून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित आणि प्रभावशाली करू शकतो. ह्या प्रश्नाची मांडणी जी आहे ती यानुसार केली तर आपले कमीत कमी 3 परिच्छेद साधारणतः पडू शकतात. तर ते 3 परिच्छेद म्हणजे सर्वप्रथम प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि शेवट. आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की आपल्याला एखाद्या पाठ्यांश घटकाविषयी किंवा उतार्याविषयी थोडक्यात नमूद करायचं असतं. म्हणजे सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपण पुढील जो विषय आहे किंवा प्रश्नामध्ये विचारलेल्या गोष्टीचे किंवा घटकाचे आपण स्पष्टीकरण हे विषय प्रतिपादनात व्यवस्थित करू शकतो. आणि शेवट आपण प्रत्येक प्रश्नाचा करत असतो त्याच पद्धतीने स्वमत व्यक्त करताना शेवट देखील हा आपण केला पाहिजे. म्हणजे प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि शेवट अशा पद्धतीने आपण प्रश्नाच्या उत्तराची मांडणी करणं अपेक्षित आहे. स्वमत कृती लेखन. स्वमत कृती लेखन करत असताना आपण पाहिलं की प्रस्तावना आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर विषय प्रतिपादन करत असताना स्वतःचे अनुभव मांडत असताना की स्वानुभव मांडणी कशी असावी किंवा स्वानुभव मांडणी करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचे अनुभव मांडत असता तेव्हा तुम्ही निवेदन पद्धती अवलंबली पाहिजे. प्रथम पुरुषी काही शब्द प्रयोग आपण जर केले तर निश्चितच आपल्याला स्वमत कृती ही सहज सोडवता येते. निवेदन पद्धतीमध्ये प्रथम पुरुषी शब्द म्हणजे मला काय वाटते, मला असे वाटते, माझ्या मते अशी जर आपण सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला स्वतःचं मत हे व्यवस्थित पद्धतीने मांडता येतं. त्याचबरोबर स्वतःचे मत प्रदर्शित करत असताना
जो विषय घटक असेल किंवा पाठ्यांश घटक असेल, त्यात तुम्हाला कितपत समजलेलं आहे किंवा आकलन झालेलं आहे, त्याचा अर्थ आपल्याला मांडायचा असतो आणि तो मांडत असताना तो व्यवस्थितरित्या मांडता आला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला स्वतःचा सकारात्मक विचार देखील मांडायचा असतो. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सकारात्मक आणि नकारात्मक असे दोघही विचार आपण मांडू शकतो. कारण हे स्वमत आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थीनुसार स्वमत बदलणारं आहे. म्हणून काही गोष्टींबद्दल एखाद्याचं मत सकारात्मक असू शकतं किंवा एखाद्याचं मत हे नकारात्मक सुद्धा असू शकतं. मग सकारात्मक विचार का मांडायचा? तर आपण सकारात्मक विचार जर मांडला, तर आपली प्रगल्भता त्यातून कळत असते. म्हणून शक्यतो या प्रश्नामध्ये आपण सकारात्मक मांडणी जर केली, तर निश्चितच आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आपण अचूक लिहू शकतो. नकारात्मक विचार देखील आपण मांडू शकतो, परंतु नकारात्मक विचार मांडण्यापेक्षा आपण जर सकारात्मक विचार मांडला, तर निश्चित आपल्या या उत्तराला आपण योग्य वळण देऊ शकतो. तसंच आपल्या या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपली जी मांडणी आहे ती प्रभावशाली असली पाहिजे. ती प्रभावशाली कशाने होणार? तर योग्य विचार आपण मांडला पाहिजे. प्रश्नाला अनुसरून योग्य विचार लिहिणं अपेक्षित आहे. तुमचे अनुभव काय आहेत? तुमचं निरीक्षण काय आहे? तुमचं अवांतर वाचन काय आहे? संबंधित घटकाविषयी अवांतर माहिती देत असताना आपल्याला अवांतर वाचनाची मदत होत असते आणि ही मांडणी मांडत असताना सॉरी सत्यता महत्वाची आहे. सत्यता असेल तर आपण ती रचना योग्य प्रकारे करू शकतो. मग आपल्याला योग्य विचार, अनुभव, निरीक्षण आणि अवांतर वाचन आणि या सत्यतेवर आधारित अशी रचना ही आपल्या उत्तराला प्रभावशाली आणि समर्पक मांडणी करण्यास योग्य ठरेल. या प्रश्नाचा शेवट आपल्याला करायचा आहे. ह्या प्रश्नाचा शेवट करत असताना प्रश्नाला अनुसरून उत्तराचा शेवट असला पाहिजे. म्हणजे आपण प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर योग्यरित्या मांडू शकतो. आपण आताच बघितलं की प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि शेवट या 3 पायऱ्या आपल्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. यानुसारच आपण उत्तर लिहिणं गरजेचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे निश्चितच लक्ष द्यायचंय की स्वमत मांडत असताना आपल्या प्रश्नामध्ये आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि शेवट या 3 टप्प्यांचा किंवा या 3 परिच्छेदांचा समावेश असावा. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक उदाहरण लक्षात घेऊ. म्हणजे या अभिव्यक्तीचं सादरीकरण कसं करता येईल किंवा ही स्वकृती आपल्याला कशी सोडवता येईल, हे निश्चितच तुम्हाला या उदाहरणावरून कळू शकते. आपल्या इयत्ता 9वीच्या वर्गाला चौथा जो पाठ आहे तो म्हणजे नात्याची घट्टवीण या पाठाशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्न, नात्याची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा. असा जेव्हा प्रश्न आपल्याला स्वमत कृती म्हणून विचारला जातो, तेव्हा आपण त्याचं सादरीकरण किंवा त्याचं उत्तर हे कशा पद्धतीने लिहावं हे आपण या उत्तराच्या किंवा या दाखवलेल्या पीपीटीच्या माध्यमातून बघूया. प्रस्तावना. सर्वप्रथम आपण उत्तराची प्रस्तावना करत आहोत. त्यामध्ये या उत्तरात काय लिहिलेलं आहे बघा. नात्याची घट्टवीण या पाठाच्या मीरा शिंदे या लेखिका असून त्यांनी नात्याची उकल अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवली आहे. नात्यांमुळे माणसाला आधार मिळत असतो. बघा, प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाठाचा संदर्भ दिलेला आहे. पाठाच्या लेखिका ज्या आहेत त्यांचं नाव लिहिलेलं आहे. नात्याची घट्टवीण हा पाठ आहे आणि मीरा शिंदे ह्या त्या पाठाच्या लेखिका आहेत. यानुसार आपल्याला प्रस्तावना सादर करता येते. त्यानंतर विषय प्रतिपादन करत असताना म्हणजेच आपल्याला नात्यांमधील जाणवलेली वैशिष्ट्य इथे स्पष्ट करायची आहेत. मग हे स्पष्ट करत असताना आपले अनुभव काय आहेत, आपलं निरीक्षण काय आहेत,
आणि आपल्याला या ठिकाणी अचूक मांडणी देखील करायची आहे. यानुसार आपल्याला विषय प्रतिपादन करत असताना या मुद्द्यांचाही विचार करणं अपेक्षित आहे. बघा उत्तर, माझ्या मते माणसाच्या नात्यांचा प्रवास हा अत्यंत सुखद अनुभव देणारा असतो. काही नाती ही जन्माने मिळतात, तर काही नाती सहवासातून निर्माण होतात. आई वडील, मुलगा मुलगी, बहीण भाऊ, नात नातू, आजी आजोबा या जन्मापासून लाभलेल्या नात्याची घट्ट वीण गुंफताना माया, आत्मीयता वाढते. तर शेजारी, मित्रमैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होऊन विविध प्रसंगातून, वागण्यातून ही माणसे जवळही येतात व दूरही होतात. त्यांचा सहवास हवा-हवासा वाटतो. मृदू मुलायम नाती बनतात. नात्यात विविधता दिसते. जणू सप्त रंगांप्रमाणे आपल्या आयुष्यात विविध रंग नात्यांमधून निर्माण होतात. विविध आकार, जवळीकता, भावनिकता, संवेदनशीलता उदयाला येऊन माणसाच्या जगण्याचा आधार नाती बनू लागतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नात्यांमधली वैशिष्ट्ये मांडलेली आहेत किंवा स्पष्ट केलेली आहेत. बघा, अत्यंत सुखद अनुभव हे एक वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे. त्याचबरोबर नात्यांमधील सहवास हा हवा-हवासा वाटणारा आहे. मृदू मुलायम नाती बनतात. त्याचप्रमाणे नात्यांमध्ये विविधता दिसते. नात्यांमधील जवळीकता, भावनिकता, संवेदनशीलता ही काही नात्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये आपण या विषय प्रतिपादनात स्पष्ट केलेली आहेत. आता या प्रश्नाच्या उत्तराचा शेवट करताना आपल्याला अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात करायचा असतो. म्हणून शेवट बघा, अशा प्रकारे नाती आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आकार साकारत सद्गुणी माणूस घडविला जातो. ही नात्यांची गुंफण त्यातील वैशिष्ट्यांमुळे जाणवते. बघा, अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात आपण शेवट या घटकाकडे वळून आपल्या स्वमत लेखनाचा समारोप करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वमत कृती ही परीक्षेत सोडवायची आहे. स्वमत कृती ही आपली मूल्यमापन कृती आहे. म्हणजे स्वमत या सादरीकरणामधनं विद्यार्थ्यांचे अनेक क्षमतांचं मूल्यमापन केलं जातं. विद्यार्थ्यांनुसार स्वमत हे बदलेल किंवा व्यक्तिपरत्वे स्वमत हे वेगवेगळं असू शकतं. परंतु मूल्यमापनाची जी ही कृती आहे, ते मूल्यमापन नेमकं कोणत्या क्षमतांचं केलं जाईल किंवा कोणत्या क्षमता यातून लक्षात घेतल्या जातील हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण स्वमत सादरीकरण करत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घेऊन स्वमत मांडायचे आहे. म्हणून आपल्याला कोणकोणत्या क्षमतांचं आपलं मोजमाप किंवा तपासणी होऊ शकते, या उत्तरांमधून आपल्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. किंवा ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन उत्तर लिहिले तर अचूक उत्तर आपण देऊ शकतो. सर्वप्रथम आपल्याला जो पाठ्यांश घटक दिलेला आहे किंवा उतारा दिलेला आहे, तो आकलन किती झालेला आहे, ही आकलन क्षमता आपली या प्रश्नाद्वारे किंवा या उत्तराद्वारे तपासली जाते. एखादी घटक असेल, पाठ असेल, तो आपल्याला कितपत समजलेला आहे, ज्ञात झालेला आहे किंवा लक्षात आलेला आहे, हे काही प्रश्न म्हणजे स्वमतावर आधारित काही प्रश्न विचारले जातील आणि त्यातून आपली आकलन क्षमता तपासली जाईल किंवा मूल्यमापन त्याचं केलं जाईल. त्याचबरोबर आपला सृजनशीलता. सृजनशीलता, स्वमत हे नाविन्यपूर्ण अशा मतांचं किंवा नाविन्यपूर्ण विचार आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून सृजनशीलता म्हणजे नाविन्य किंवा नवनिर्मिती किंवा नवीन एखादी गोष्ट मांडणे किंवा नवीन विचार मांडणे, ही सृजनशीलता आपली या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आपण जो संबंधित घटकाविषयी जो विचार मांडलेला आहे त्याच्यात नाविन्य किती आहे किंवा इतरांना विचार किती करायला लावणारा असा आपला विचार आहे, हे आपल्याला या उत्तरातनं अपेक्षित आहे किंवा ही क्षमता तुमची
या उत्तरातनं तपासली जाणार आहे. म्हणून ही कृती सोडवत असताना आपण सृजनशीलतेचा विचार करावा किंवा आपण संबंधित घटकाविषयी नवीन विचारधारा मांडावी. त्याचबरोबर वैचारिक दृष्टिकोन, आपला एखादी घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे किंवा आपल्या विचारांची पातळी कितपत आहे. संकुचित विचार किंवा अ, थोड थोडक्यात असलेला विचार नसून आपली विचारांची प्रगल्भता वाढवण्यासाठी आपल्याला वैचारिक दृष्टिकोन वाढवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपली एखाद्या घटकाचा विचार जो आहे किंवा त्याकडे बघण्याचा आपला जो काही दृष्टिकोन आहे, तो कितपत आहे, कसा आहे, हे या कृतीतून तपासले जाईल. म्हणून आपण योग्य विचार या प्रश्नामध्ये मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं निरीक्षण क्षमता सुद्धा यातून तपासली जाईल, की एखाद्या घटकाविषयी किंवा पाठ्यांशामध्ये जे मध्यवर्ती कल्पना मांडलेली आहे, त्या मध्यवर्ती कल्पनेसंबंधित तुमची निरीक्षण क्षमता कितपत आहे किंवा तुम्ही त्या मध्यवर्ती कल्पनेसंबंधित जे काही विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल काय सांगू इच्छितात किंवा तुमचं निरीक्षण कितपत आहे, हे तपासले जाईल. म्हणून एखाद्या घटकाकडे आपण पाहणं किंवा त्याबद्दल निरीक्षण करणं यात फरक आहे. पाहणे म्हणजे फक्त पाहणे आणि निरीक्षण करून पाहणे म्हणजे जाणीवपूर्वक पाहणे किंवा त्याचे बारकावे लक्षात घेऊन किंवा सूक्ष्म पद्धतीने पाहणं, याला आपण निरीक्षण असं म्हणतो. आणि निरीक्षण क्षमता तुमच्या उत्तरातनं ही दिसून येणारी आहे किंवा त्या क्षमतेचं मूल्यमापन होणार आहे. म्हणून आपण या क्षमता लक्षात घेऊन या दृष्टीने आपण आपलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जरी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत असेल, तरी यातून या क्षमतांचं मूल्यमापन होणार आहे. म्हणून यानुसार आपण उत्तर लिहावं. ही जी अभिव्यक्ती आहे, या क्षमतांचं मूल्यमापन करणारी आहे आणि विद्यार्थ्यांच्या या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो काही बदल घडून येणार आहे, तो बदल आपल्याला स्वमत या मूल्यमापन कृतीतून निश्चितच जाणवणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन बदल जेव्हा घडून येतात, तेव्हा स्वमत म्हणजे जेव्हा तो विद्यार्थी स्वतःचं मत व्यक्त करतो, तेव्हा त्याच्यात झालेला बदल आपल्याला या मूल्यमापनातनं किंवा या स्वमतातनं समजून घेता येऊ शकतो. स्वमत हे एक कौशल्य आहे. स्वमत कौशल्य वाढविण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा सराव हा केला पाहिजे. स्वमत कृती कौशल्य वाढविण्यासाठी आपण नेमकं काय करावं किंवा स्वमत मांडत असताना बरेचसे विद्यार्थी हा प्रश्न सोडवतच नाही किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अचूक मांडता येत नाही. नेमकं काय करावं हे सुचत नाही किंवा वाक्यरचना जमत नाही. यासाठी आपण काही गोष्टींचा सराव जर केला, तर निश्चितच स्वमत आपल्याला व्यवस्थित मांडता येऊ शकतं. यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणत्या गोष्टींचा सराव केला पाहिजे, हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. सर्वप्रथम आपण अवांतर वाचन वाढविले पाहिजे. आपण जर अवांतर वाचन वाढवलं, तर निश्चितच आपल्याला वाक्यरचना योग्य करता येईल किंवा संबंधित घटकाविषयी आपल्याला उदाहरणं देता येईल किंवा माहिती इतर सांगता येईल. त्याचबरोबर सकारात्मक विचार वाढविणे. आपले जे सकारात्मक विचार आहे, ते विचार जर आपण वाढवले, तर आपला नकारात्मक विचार हा कमी होतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट सकारात्मक पद्धतीने मांडता आली, तर निश्चितच आपण त्या गोष्टीविषयी अधिक चांगला विचार करून आपल्या विचारांची धारा जी आहे, ती प्रगल्भ होऊ शकते. निरीक्षण क्षमता वाढविणे. नेहमी आपण फक्त सभोवतालच्या परिसरामध्ये पाहत असतो. असं न करता आपण निरीक्षण वाढवलं पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की निरीक्षण म्हणजे काय? तर निरीक्षण म्हणजे सूक्ष्म बारकाव्यासह पाहणे. मग असं जर आपण सभोवतालच्या परिसरातील प्रत्येक घटकाकडे जर निरीक्षणपूर्वक पाहिलं, तर निश्चितच आपले अनुभव वाढतात, आपल्याला बारकावे लक्षात येतात आणि यातून आपल्याला स्वमत देखील चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतं.
तसंच या लेखनासाठी आपल्याला लेखन मुद्देसूद करणं किंवा शुद्ध लेखनासह असणं अपेक्षित आहे. आपण जर नियमित शुद्ध लेखन लिहिलं किंवा आपलं मत मांडण्यासाठी नियमितपणे आपण संवाद लेखन असेल किंवा आपल्या वृत्तांत लेखन असेल किंवा लेखन वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे निबंध किंवा एखादा मुद्दा घेऊन त्याला मांडणं, यातून आपल्याला मुद्देसूद किंवा महत्वाच्या घटकांची नोंद घेऊन त्यातील शुद्धपणा किंवा त्यातील वाक्यरचना हे आपल्याला रोज नियमित केल्याने ह्या गोष्टी आपल्या लिखाणातनं येऊ शकतात. म्हणून लेखन मुद्देसूद करा, शुद्ध लेखनासह लिहिणं अपेक्षित आहे. याच्यासाठी लेखन नियमित करा. त्याचबरोबर स्वविचार प्रकट करण्यास वाव देणे. विचार प्रत्येक वेळी मांडणे किंवा चर्चासत्र असेल, वादविवाद स्पर्धा असेल, याच्यात भाग घेणे किंवा आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारताना एखादी महत्वाचा घटक किंवा एखादी मुद्दा घेऊन आपण त्यावर चर्चा करून स्वतःचं मत स्पष्टपणे मांडणे, असं जर आपण वारंवार केलं तर निश्चितच आपला स्वतःचे विचार इतरांसमोर किंवा आपल्या समूहामध्ये मांडता येतील आणि आपल्या विचारांना वाव मिळेल. त्याचबरोबर सृजनशील विचार, आपल्या विचारांमध्ये तोचपणा न येता आपल्यात काहीतरी म्हणजे नवीन विचार जर आपण मांडला तर निश्चितच आपल्या विचारांवर इतरही विचार करू शकतात आणि म्हणून आपल्या विचारांमध्ये सतत नाविन्यता असणे अपेक्षित आहे. आणि यासाठी आपण अवांतर वाचन जर केलं तर काही गोष्टींचे अनुभव आपल्याला येतात आणि नवीन कल्पना किंवा नाविन्य पूर्ण आपण विचार मांडू शकतो. इतरांबाबत संवेदनशीलता वाढविणे, जेव्हा आपण इतर घटकांबद्दल विचार करतो तेव्हा आपण जसे आहोत तसं इतरही लोक संवेदनशील आहेत किंवा इतरांनाही भावना आहेत, या गोष्टींची जाणीव होणं किंवा आपण त्याबद्दल संवेदनशील असणं, हे जर आपण सरावाने केलं की आपण जसे आहोत तसे इतरही आहेत किंवा निसर्गामध्ये ज्या काही घटक आपल्याला दिसतात त्याबद्दल आपण आपल्या भावना व्यक्त करणं किंवा आपल्याला जाणवलेलं जे काही स्वतःच्या मनामध्ये असलेले विचार व्यक्त करणे, हे जर आपण वारंवार केलं तर निश्चितच आपल्याला त्या घटकांबद्दल असलेली संवेदनशीलता ही वाढविता येते. वैचारिक दृष्टिकोन आपण जर वाढवला तर निश्चित स्वमत हे आपण योग्य पद्धतीने मांडू शकतो. या गोष्टींचा जर आपण सराव केला तर स्वमत ही जी कृती आहे ही प्रश्नपत्रिकेत आपल्याला योग्य आणि अचूक पद्धतीने सोडवता येऊ शकते. आपण ही जी स्वमत कृती आहे ती अभ्यासली आहे आणि याचं थोडक्यात आपण असं सांगू शकू की स्वमत म्हणजे अभिव्यक्ती आहे, म्हणजे ती आपल्याला प्रकट करायची आहे, सादर करायची आहे. प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं, परंतु त्याची मांडणी योग्य असावी आणि ही प्रकट करण्याची मांडणी किंवा हे अभिव्यक्त करणं म्हणजे स्वमत. स्वमत 3 प्रकारे विचारले जाऊ शकते. प्रश्नपत्रिकेमध्ये स्वमत आपल्याला 3 प्रकारे विचारले जाऊ शकते. त्याचबरोबर स्वमत लिहिताना प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि शेवट यानुसार करायला पाहिजे. स्वानुभव किंवा विषय प्रतिपादन करताना निवेदन पद्धती आपण अवलंबली पाहिजे. स्वतःचं मत प्रदर्शित करा व सकारात्मक नकारात्मक असे दोन्ही विचार आपण मांडू शकतो, परंतु आपण सकारात्मक विचारच शक्यतोवर मांडा की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक विचारातनं आपली प्रगल्भता निश्चितच कळते. भाषा शैली विचारात घेऊन मुद्देसूद तुम्ही जर विचारधारा मांडली किंवा तुमचं स्वतःचं मत स्पष्ट मांडलं तर तुमची भाषा शैली सुद्धा लक्षात घेऊन तुम्हाला अचूक मार्क मिळू शकतात. स्वमत कौशल्यासाठी तुम्हाला ज्या क्षमता सांगितल्या की ज्या क्षमता मूल्यमापन केल्या जाऊ शकतात, त्या क्षमतांमध्ये आपण भर टाकली किंवा त्याचा नियमित सराव केला तर निश्चित आपल्याला स्वमत योग्य पद्धतीने मांडता येऊ शकतं.
अवांतर वाचन आणि लेखन कौशल्य वाढवली तर स्वमत मांडत असताना अनेक गोष्टी आपण सहज करू शकतो किंवा विषय प्रतिपादन, स्पष्टीकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने जमू शकते. अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात स्वमत कृती ही समजून घेता येईल. आपण म्हणजे प्रश्नपत्रिका आधी सोडवत होतो. आता आपण कृतीपत्रिका सोडवत आहोत. म्हणजेच काय? तर कृतीद्वारे जाणून घेणाऱ्या पाठाचा आशय किंवा पाठ लिहिण्यापेक्षा एखादी घटक पाठ करण्यापेक्षा आणि पाठ करून लिहिण्यापेक्षा तो समजवून त्याबाबत आकलन किंवा स्वतःचं मत मांडणे म्हणजे स्वमत मांडणे. त्याचबरोबर शालेय आणि शालाबाह्य जीवनाशी आपण निगडीत विषयांवरील निरीक्षण काय आहे, चिकित्सक विचार काय आहेत आणि अनुभव काय आहेत, यांनी तयार झाले स्वतःचे मत आपण स्व अभिव्यक्तीच्या द्वारे व्यक्त करतो. विशेषतः उपयोजित लेखन जे आहे त्या विभागावर आधारलेला जो काही घटक आहे, त्या घटकातून आणि स्वमत या घटकातून आपल्याला सर्वांगीण विकास साधता येतो. म्हणजे उपयोजित लेखन आणि स्वमत किंवा स्वमत कृती सोडून आपण आपल्या सर्वांगीण गुणाचा विकास साधत असतो. आणि या दृष्टीने आपली ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचं जे स्वरूप आहे ते अतिशय छान आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या क्षमता वाढवता येतील आणि कृती पत्रिकेकडे वळत असताना तुमच्या कृती काय आहेत किंवा तुमचं सादरीकरण काय आहे हे लक्षात घेता येईल. धन्यवाद.